या निमित्तानं मी डॉक्टर मंगेश कश्यप यांना विनंती करतो, एक छोटी कौतुकाची भेट त्यांनी एक आणली आहे सायली मॅडमसाठी, ती त्यांना देऊन त्यांचा सत्कार करावा. योगदान आपल्या भारतात फार कमी आहे आणि ज्या काही दुर्मिळ महिला या क्षेत्रात काम करतायत सकारात्मक, एक आपल्याकडून पाठीवर शबासकीची थाप तर होऊ शकते. थँक्स मंगेशजी. आणि आता व्याख्यानमालेतला महत्वाचा विषय व्याख्यान आपण आता ऐकूयात. वनीकरण, जलसंरक्षण, पर्यावरण संरक्षण या विषयावर पद्मश्री श्री चैत्रामजी पवार, वॉटर वॉरियर ऑफ महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि गुरुजनांना, खरं तर मी कुठलाही व्याख्याता नाही, कुठल्याही विषयातला तज्ज्ञ नाही, पण डॉक्टर संदीपजींच्या या व्याख्यानमालेत मला बोलवलं, त्यामुळे मी आयोजकांचा आधीच आभार मानतो. मी सर्वसामान्य एका खेड्यात राहणारा छोटा माणूस, शेतकरी, छोटा शेतकरी, मोठा नव्हे, पण थोडासा करायचा प्रयत्न केला की स्वतः जगता जगता आपण काय करू शकतो. आम्ही एक गावात सुरुवात केली, छोटंसं गाव की जे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. सगळेच प्रश्न, पाणी संपलेलं आहे, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालले, शेती बिलकुल होत नाही, शिक्षणामध्ये कुठलीही सुविधा नाही, रस्त्यांची पण व्यवस्था नाही. अशा याच्यात ही गावं जर अशीच राहिली तर आपण सगळं जग 21व्या शतकाकडे चाललं. या समाजाने कुठं जायचं? हा पूर्ण जनजाती समाज, आदिवासी समाज आपण म्हणतो. शिक्षण सुरू असताना गावाकडे येणं व्हायचं, खायला भाकरी मिळायची नाही, अशीच त्या गावाची स्थिती. आम्ही 4-5 तरुणांनी एकत्र येऊन एक 5,000 वृक्ष लावले 90 मध्ये आणि आमचं काम थांबलं. काम करायची इच्छा होती, पण नेमकं काय करावं, कसं करावं. आणि त्यावेळेस आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक भेटले आणि ते प्रचारक आल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. तर ते MD मेडिसिन होते, म्हणजे 89ला त्यांनी MD पूर्ण केलेलं आणि संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. आमच्या मनात शंका आली की हा MD झालेला व्यक्ती हा डॉक्टर धुळे जिल्ह्यात एक दोघंच होते, इतक्या छोट्या गावातून राहते, झोपडीच, म्हणजे टॉयलेटची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आणि त्या गावातून राहतोय. याला राजकारणात यायचं असेल का? याला इथे येऊन लोकांकडनं पैसे कमवायचे आहेत का? अशा मनात शंका यायच्यात. तर थोडा संपर्क वाढला. आम्हाला ते चहा स्वतः द्यायचे, कप बशी ते धुवायचे, स्वतःचे कपडे धुवायचे, कोणी आलं की त्यांना खिचडी खाऊ घालणार आणि पातेलं ते घासणार. असं वेगळ्या पद्धतीने वागणारे खूप कमी माणसं बघायला मिळतात, त्यातलं ते. आणि मग मैत्री झाली की कुणीतरी येऊन आपल्या परिसरात ह्या आदिवासी समाजाने स्वतःच्या पायावर उभं राहावं असा प्रयत्न करत आपण का करू नये, असून आमची मैत्री झाली. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली. ते माझ्या पण आयुष्यातलं टर्निंग पॉईंट की मी त्या टीमशी जोडलं गेलो. आणि मग आणखी संपर्क वाढला. लक्षात आलं की हे वनवासी कल्याणाश्रम नावाची एक संस्था काम करते देशभरात, त्याचे हे पूर्ण वेळ कार्य करते. आणखीनच मैत्री झाली आणि एक चिंतन सुरू केलं की आपण ह्या गावांना स्थिर करायचं असेल, शाश्वत विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर पर्यावरणावर काम करायचं. पण पर्यावरण खूप मोठा शब्द, व्यापक आहे. त्यातनं आम्ही 5 बिंदू निवडले: जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस आणि जनावर म्हणजे गो आधारित शेती. हे 5 बिंदू असे आहेत की याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. विकास विकास काय, तर मला वाटतं एक गडबडीचा विषय तो. विकास करताना कुठं थांबावं, म्हणजे प्रस्तावनामध्ये पण विषय आला की विकास करताना थांबायचं की चालतच राहायचं, हा सगळ्या तज्ज्ञांसमोरचा प्रश्न आहे. कोणी थांबायला तयार नाही, आपापल्या पद्धतीने चाललंय सगळं, हे पाहिजे ते पाहिजे 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 सगळं. तर आम्ही ते गाव नक्की केलं आणि गावाच्या शेजारचं जे वन होतं ते कापलं जात होतं. पण काम करताना सरकारकडे काही मागायचं नाही, आपण गावाला जागृत करून, गावाला संघटित करून काय करू शकतो असा विषय पुढे आणला. पण गाव संघटित करायचं तर आमचं छोटंसं गाव, पण व्यसनाचं खूप प्रमाण होतं. म्हणजे दारू पिण्याचं प्रमाण 70%, छोटं गाव.
आणि एकत्र यायला तयार नव्हतं. मग आम्ही त्यावेळेस विचार केला, रामायणची सिरियल सुरू होती, गावामध्ये रामायण दाखवता येईल का, त्यानिमित्ताने लोक एकत्र येतील का. पण टी व्ही नव्हता गावात. त्यावेळेस वनवासी कलाश्रमाच्या केंद्रावर टी व्ही होता. आमच्या गावापासून 4 किलोमीटर अंतर, रस्ता नव्हता. तो टी व्ही आणायचा कसा. आम्ही एका लाकडी बदलीला कापडात बांधून तो टी व्ही आणला, 4 किलोमीटर डोली करून आणला. पहिल्या दिवशी टी व्ही सुरू केला, 500-600 लोक जमलेत. दुसऱ्या दिवशी आणखी गर्दी वाढली, 800-900 लोक जमलेत. आम्ही रोज 2 सिरियल दाखवायचो फक्त. त्याच्यामध्ये महिलांमधनं विषय आला की आपण ह्या टी व्हीची आरती करायची आधी, मग टी व्ही सुरू करायचा. झाली सुरुवात, मान्य केलं. कारण त्या ज्या महिला होत्या त्या खऱ्या मग गावासाठी काहीतरी करणार आहेत असं त्याचा निकष लावला. तिसऱ्या दिवशी पिणाऱ्यांची संख्या खूप आली आणि जे ऐकत होते त्यांना ऐकू पण द्यायचे नाही. चौथ्या दिवशी आणखी एक नियम केला की जेवढे पिऊन येतात त्यांना टी व्हीच्या समोर बसवायचं. ते समोर बसवले की ते झोपलेले असायचे, सकाळी उठून घरी जाणार. हे ज्यांच्या डोक्यात आलं, असे 10-12 लोकांचा आम्ही ग्रुप केला आणि आपण ह्यांच्या आधारावर काय करू शकतो का, असा एक विषय पुढे आला. गावाचं जंगल आहे. आम्ही पहिला वॉचमॅन नियुक्त केला. सरकारकडे काय मागायचं नाही, गावाचा वॉचमॅन. सरकारी वॉचमॅन येऊ अगर जाऊ, आपल्याला काय घेणं देणं नाही. हे कल्याणाश्रमाने आमच्या मनात आणलं. म्हणजे वनवासी कल्याणाश्रमचा विषय काय होता की सोच बदलो बाकी सब बदल जाएगा. ते बदलण्यासाठीचा हा एक खटाटोप सुरू केला आणि वॉचमॅन 1 वर्ष राहिला. म्हणजे आमचे नियम बनलेत पण ते सातत्याने पुढे गेलेत. ते वॉचमॅनच कापून विकतो, करायचं काय. आणखी एकत्र बसलो, लक्षात आलं की त्याला आपण काहीच देत नाही, त्याला काहीतरी मानधन दिलं पाहिजे, मग तो सांभाळेल ना. त्यावेळेस तिथल्या आदिवासी कुटुंबांना पोटभर अन्न नव्हतं खायला. कधीतरी एखादा टाईम उपासी, एक वेळेस जेवण मिळणार. अशा वेळेस सुद्धा त्यांनी वन संवर्धनासाठी प्रत्येक घरटी 7 किलो धान्य द्यायचं मान्य केलं आणि आमचा वॉचमॅन नियमित झाला. तर वॉचमॅन नियमित झाल्यामुळे आम्ही कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी विषय केला. महिलांमधनं आवाज आला की चूल कशी पेटवायची. आणखी परत टीम बसले आणि आम्ही आता जे आपण उज्ज्वला गॅस योजना ऐकतो तशा पद्धतीची कुठली योजना असेल माहीत नाही, पण आम्ही 22 वर्षापूर्वी प्रत्येक घरात LPG गॅस आणला. छोटं गाव, आदिवासी गाव, त्यांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. ते LPG गॅसचा हांडा भरायला पैसे नाही, एकदा भरलं की संपलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आणि सोलर कुकर आणला. तर सोलर कुकरमध्ये थोडी अडचण आली. बॉईल करता येतं, फोडणी देता येत. गावातल्या अडचणी होत्या त्या. आपला मूळ उद्देश होता की जंगलतोड थांबली पाहिजे. मग काय केलं पाहिजे. आम्ही UN संपर्क केला आणि स्मोकलेस चुला आणला. 4 प्रकारच्या चुली गावात आणल्यात. मूळ उद्देश होता की तिथलं जंगल तोडलं जाऊ नये आणि लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजे पर्याय देत गेलो, त्याचा एक चांगला परिणाम झाला. बघता बघता आणखी काही नियम बनलेत. मुख्य झाड तोडताना कोणी सापडला 1051 रुपये दंड. गाव एकत्र आलं ना, गावाने एकत्र येऊन हे सगळं ठरवायला सुरुवात केली. राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड. जो पकडून देईल चोरी त्याला 551 रुपये बक्षीस. झाली गावाची नियमावली. ही कोणाच्या डिक्शनरीमध्ये चोरलेली नाही, ही गावाने तयार केलेले नियम आणि ते गावकरी पाळतात. त्यातनं 1100 एकरचं जंगल उभं राहिलं. आम्हाला वाटलं नव्हतं की आपण एवढं जंगल उभं करू. हे गाव संघटित झालं आणि गावाने ते केलेलं काम. कारण तिथला तो प्रश्न पण होता. म्हणजे जंगल तर वाढतंय पण आणखी पाण्याचा प्रश्न आहे, तो कसा सोडवायचा. पाणी म्हणजे आम्ही कल्याणाश्रम आणि संघाच्या विचारातनं हे सगळं सुरू केलं. आम्ही एक छोटा बांध बांधला, एक 2-3 मीटर लांबीचा, 1 मीटर उंचीचा. त्या बांधला कुठलंही बाहेरून मटेरियल आणलं नाही, जंगलात पडलेल्या दगडी उचलल्या आणि ते रचायचा प्रयत्न केला. आम्ही ते सुरू केले. एक बांध बांधला, दुसरा, तिसरा. आमच्याकडे 2 जलतज्ञ येऊन गेलेत. डॉक्टर माधवराव चितळे आले पहिल्यांदा आणि त्यांनी जंगलात सगळं व्हिजिट केल्यानंतर ते म्हणले की हे खूप चांगलं काम आहे, याला गती पण दिली पाहिजे पण थोडं तंत्र पण वापरलं पाहिजे. तर सगळा आदिवासी समाज, त्याला तंत्र काय हे माहीत नाही, सगळे अशिक्षित गडी. पण माधवरावजींनी सांगितलं की पहिल्या बांधचा माथा जो आहे तो पुढच्याचा पायथा यायला पाहिजे, छोटे दगडी बांधते. आणि हे स्वीकारलं आणि त्यातनं आम्ही फटाफटा बांध बांधत गेलो. 700 पेक्षा जास्त छोटे छोटे बांध गावकऱ्यांनी श्रमदानातनं बांधले.
म्हणजे जसं वन संवर्धन गावाने एकत्र येऊन केलं वन विभागाची मदत न घेता, तसं श्रमदानातनं बांधलेत. पुण्यातलेच एक गोपटे म्हणून CCF होते, रिटायर झाल्यानंतर ते बारीपळ्यात आले. ते म्हणजे तुम्ही समतलचर पण खोदू शकतात. आणि आम्ही त्या तज्ज्ञाच्या माध्यमातून 5 किलोमीटर असे समतलचर, जे 1 मीटर बाय 1 मीटरची साईज असते, ती खोदायचा प्रयत्न केला. त्याला गावकऱ्यांनी प्रोत्साहन दिलं. असे जलमध्ये हे 2 कामं महत्त्वाचे केल्यामुळे सरकार पण आपोआप मदतीला यायला लागला. सरकारने त्याचं काम सुरू केलं. ह्या जंगलाची किंमत काढता येईल का? म्हणजे गेली 35 वर्ष झाली या सगळ्या कामाला. ती किंमत कशी काढायची? तर आमच्याकडे 30 मधनं विद्यार्थी येतात दरवर्षी अभ्यासाला. तसं IITचे विद्यार्थी पण असतात. म्हणजे रुडकी IIT, दिल्ली IIT, खडगपूर, पवईचे हे विद्यार्थी सातत्याने येत असतात. 30च्या विद्यार्थ्यांना आम्ही काम सोपवलं की आमच्या जंगलाची थोडी किंमत काढता येईल का? का ते गावाने निर्माण केले, गावाने वाढवलेले. त्यांनी त्याची किंमत काढायचा प्रयत्न केला. त्यांना त्यांच्या प्राध्यापकांशी संपर्क केला. लक्षात आलं की 3000 कोटीपेक्षा जास्त त्या जंगलाची किंमत आहे. म्हणजे ते गावाचा म्हणतो की फिक्स डिपॉझिट, फिक्स बँक आहे ते. पण त्यांना आम्ही असं म्हटलं की कोविडमध्ये काही लोकांनी ऑक्सिजन विकत घेतला. मग ते 1100 एकरमध्ये किती निर्माण होतं त्याची पण किंमत काढली पाहिजे. त्यामुळे ते पण करतो आम्ही कुठनं तरी ऐकतो की कार्बन उत्सर्जनचा विषय पुढे येतोय, तो पण ॲड केला पाहिजे. मग आम्ही सहज त्या जंगलातली आकडेवारी काढायचा प्रयत्न केला. आम्ही बॉटनीच्या काही प्राध्यापकांना बोलवलं की जंगल, जल, जमीन ही जर गावाची संपत्ती असेल तर झाडांची संख्या पण आपण मोजायचा प्रयत्न केला पाहिजे. तर आम्ही 5000 झाडांपासून सुरुवात केली. आत्ता आम्ही असं म्हणतो की कोणी येऊन बघावं, 80 लाखापेक्षा जास्त झाडं ही गावकऱ्यांनी वाढवली. म्हणजे जल वाचवायचं असेल तर आपल्याला वृक्ष संवर्धन करावंच लागेल. कारण झाडांची मूळ जेवढी खोल जाते तेवढं पाणी आपोआप पर्क्युलेशन होतं. आणि आमच्या पुढे हा दूषित पाण्याचा प्रश्नच नाही, कारण आम्ही पाणी दूषित करतच नाही मुळात. म्हणजे कारण आम्ही पुढचा विचार करून ते सगळं काम करतो. त्यामुळे ते फिल्टर आहे, आमचे टँक आहे, ऑक्सिजनची खाण पण आहे, पाण्याची टँक पण आहे. कारण पाणी त्याच्यात पर्क्युलेट होतं आणि तो हळूहळू शेतीला कसा मिळेल. का तिथनं जे विस्थापन व्हायचं आमचं गाव 70%, ते आज 99% गाव जागेवर आहे. ते गाव जागेवर कशामुळे? ते वन वाढत गेलं आणि वनाबरोबर आम्ही श्रमदानातनं काम केलं आणि सरकारने छोटे छोटे चेकडाम वगैरे बांधलेत. त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिथं शेतीच होत नव्हती. आम्ही दापोली आणि राहुरी या 2 कृषी विद्यापीठांची मदत घेतली, तिथल्या काही प्राध्यापकांची मदत घेतली आणि शेतीमधले वेगळे प्रयोग सुरू केले. त्याच्यामध्ये 4 सूत्री भात शेती, स्ट्रॉबेरीची शेती, असं आम्ही थोडा सर्वे केला तर 50पेक्षा जास्त प्रजाती शेतीमध्ये पीक पद्धतीच्या आहेत तिथल्या. ते सांभाळून म्हणजे परंपरागत शेती आणि नवीन तंत्रज्ञान दोघांचा मेळ घालून आपल्याला काय करता येईल असा शेतीमधला बदल सुरू केला. आणि त्यामुळे गावाचं जे विस्थापन होतं, जे बाहेरगावी कामाला जाणारी संख्या होती, ती हळूहळू थांबायला लागली. ती थांबल्यामुळे, कारण गावात माणूस असेल तर शिक्षण, तर शाळा चालणार, गावात माणूस असेल तर शेती, आणि गावात माणसं असतील तर आरोग्य. म्हणजे 17 गोल जे युनियन केलं तर आम्ही म्हणतो की ते आमच्यासाठी नाही, ते ज्यांनी पर्यावरणाचं नुकसान केलं त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आम्ही त्याच्यातच जगतोय, त्या पद्धतीमध्ये जगतोय. तर जंगल, जल, जमीन ह्या तिन्हींवर चांगल्या पद्धतीने काम उभं राहिलं. चौथा बिंदू जोडला की माणूस, गावामध्ये राहणारी माणसं चांगल्या विचाराचे सगळेच आहेत, पण त्याला संघटित करणं, सातत्य ठेवणं, याच्यासाठी काय करता येईल. पण आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो आणि संपर्क केला तर संघटन होतं, आणि संघटित झालो तर अशा प्रकारची कामं आपण करू शकतो का, अशा याच्यासाठी आम्ही वेगळे प्रयोग केलेत. आमची पहिली सहल गेली, ती आठवते. पहिल्या सहलीमध्ये एक जीप गावात आणली, आम्ही भाड्याने आणले आणि 2 तरुण पुढच्या सीटवर बसलेत, कारण त्यांना मागे बसायचं नव्हतं. आमचं म्हणणं होतं की ते थोडे वयस्कर व्यक्ती, त्यांना मागे बसूया, रस्ता खराब आहे. मग तिथे एक नियम केला की जो पुढच्या सीटवर बसेल ना त्यांनी सगळ्यांना चहा पाजायचा. ते मागच्या सीटवर यायला लागले. म्हणजे सहलीच्या माध्यमातून बॅटरी चार्ज करणं, वेगळे प्रयोग अशा पद्धतीने करता गमते जमतेचे विषय आणि त्या तरुणांना कामाशी जोडता येईल का, असे अनेक प्रयोग सुरू झाले. आणि 5वा बिंदू जो जोडला तो म्हणजे गो आधारित शेती. आता पूर्ण जगाची गरज आहे की आम्हाला चांगलं अन्न पाहिजे आम्हाला, पण ते कुठं निर्माण होईल. तर आपण गोपालन विषय संपला आपला. तो जर संपला तर ऑर्गॅनिक शेतीच संपून जाईल. ते सातत्य ठेवण्यासाठी गोपालन करताना आम्ही गोला एनर्जी पण म्हणतो, कारण आमच्याकडची शेती आज पण
बैलांवर आधारित आहे. आम्हाला पेट्रोल डिझेलची गरज नाही शेतीसाठी, ते सातत्याने आम्ही टिकवलंय. आम्ही एनर्जीमध्ये सोलर चा पण थोडा वापर करायचा प्रयत्न केला आणि त्याचा पण म्हणजे परंपरागत आणि नवीन ह्याचं जोड घालण्यासाठी काय करता येईल. एनर्जीमध्ये आम्हाला मुंबई स्थित एक कंपनी मिळाली आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला 1 कोटीचा CSR देतोय. आम्हाला माहिती नव्हतं CSR काय असतं तो, पण त्यांनी गावात येऊन ती सगळी माहिती दिली. मग आम्ही म्हटलं की तो आमच्याकडेच हा सगळं नियोजन तयार आहे. आम्हाला सामूहिक पद्धतीने जलव्यवस्थापन करायचे. त्यांच्यासमोर आम्ही विषय ठेवला की 5-6 शेतकरी मिळून 1 पंप वापरतील आणि 5-6 शेतकरी त्या पाण्याचा वापर करतील. पण आपण म्हणतो ना की विचार बदलले की सगळं होतील, त्यामुळे लोकांचे विचार आधीच बदलायला सुरुवात केली होती. ज्याच्या विहिरीला पाणी त्याने 3-4 तो द्यावा, तो द्यायचा असेल त्या ठिकाणी सोलर पंप लावायचा, असं आम्ही केलं. आम्हाला 32 सोलर पंपाची आवश्यकता होती. ते त्यांच्यासमोर आम्ही मांडलं. तर आम्ही लिहिलं की आम्हाला 2 HP आणि 3 HPचा पंप पाहिजे. ते कंपनीच्या अधिकाऱ्याला ते म्हणे की आम्ही तुम्हाला CSR देतोय, फ्रीमध्ये देतोय, तर तुम्ही 5 HP आणि 10 HPचे लावा ना, 2 आणि 3 कशाला लावता. तिथला माणूस आडा नाही, पण त्यांनी काय उत्तर दिलं त्यांना की आम्ही जर 5 आणि 10 HPचा पंप लावला तर येत्या 4-5 वर्षात आम्ही जमिनीच्या पाण्याचा जो स्तर वाढवलाय तो परत आणखी आम्ही काढू आणि पुढची पिढी काय करेल. त्या कंपनीला त्याचा खूप चांगला वाटला आणि त्याने 2 आणि 3 HPचे पंप दिलेत आणि ते फक्त बारीपाड्यासाठी होते, पण आम्ही 5 गावांना दिले. म्हणजे आपल्याला सामूहिक पद्धतीने पुढे जायचं. हे सगळं करताना बारीपाड्यावर दोघांनी PhD केली. एक कॅनडामधून विद्यार्थ्याला डॉक्टर शैलेश शुक्ल, तो भारतीय होता आणि मॅनिटोबा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता, आता तिथंच प्राध्यापक आहे. तो 2003ला बारीपाड्यात आला आणि अभ्यास करताना त्याच्या लक्षात आले की तिथल्या महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे. मी जतन करता येईल का, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, हा विषय पण आम्ही तिथं मग सुरू केला. आणि आम्ही विषय मांडला की आत्ता आपल्या आहारामध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या रासायनिक खतापासून केलेल्या आहेत. मग त्या ऑर्गॅनिक शोधायच्या का, तर आम्ही एक छोटा प्रयोग केला की जंगलामध्ये ज्या भाज्या आहेत त्या आणायच्या, त्या शिजवायच्या, त्याची थोडीशी माहिती सांगायची. 2003मध्ये 16 भगिनींनी भाग घेतला. गावातला विरोध होता की ते विषारी भाज्या असतील, कसं करणार. केला प्रयत्न थोडा. बघता बघता ह्यावर्षी 21 वर्ष पूर्ण झाली. या 21 वर्षात काय साध्य केलं, तर आम्ही 44 गावाचं एक नेटवर्क उभं केलं. पण त्या 44 गावांच्याही बाहेर जाऊन म्हणजे 60 गावातून 620 महिलांनी भाग घेतला आणि 200 रुपये प्रवेश शुल्क, मोफत काही घ्यायचं नाही. सरकारकडे जास्त हात नाही पसरतो, आपण पण काय करू शकतो का, या उद्देशाने केलं. ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने 250 भाज्या आणल्या होत्या डिशमध्ये. युट्यूबला तुम्ही ते बघू शकता, डिश बघता येते. त्या भाज्या नुसत्या आणायच्या नाहीत, त्याचं जी काय परंपरागत माहिती ती पण सांगायची. आम्ही छोटी पुस्तिका पण केली. म्हणजे परंपरागत ज्ञान हे जतन करायचं आणि त्याला आपल्याला ह्या शेती आणि जल जंगल जमिनीचे कसं वापरतात असा एक प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा एक प्रयत्न केला आम्ही 15 बचत गट स्थापन केले. पण बचत गटाला आजपर्यंत सरकारचा कुठलाही निधी आम्ही घेतलेला नाही. 93 पासून ते बचत गट सुरू होते. त्याला आम्ही काय जोडलं की मोदीजीने घोषणा केली की मिलेट्स इयर साजरा करा, पण तो साजरा तर झाला, पुढे काय. मग आम्ही गेली 4 वर्षापासून मिलेट्सचा विषयातनं पाककला पण ठेवतो आणि त्या भागामध्ये जे भगरीचे प्रकार 6 प्रकार होतात आमच्याकडे, ते मार्केटला लिंक करता येतील का म्हणून थोडा प्रयत्न चालला. आणि पहिल्यांदा आम्ही आदिवासी विकास विभागाचं थोडंसं लोन घेतलंय आणि त्याच्या माध्यमातून मग भगर उत्पादन सुरू केलंय. त्याला आम्ही दुसरा एक विषय जोडला, वन धन विकास केंद्र. आपण एवढं वन सांभाळतो, त्या वनामध्ये जे काही उपज आहेत ते प्रक्रिया करून आपल्याला त्याची किंमत वाढवता येईल का, कारण त्याच्याशिवाय हे सगळं चक्र चालणार नाही, थोडा आर्थिक पण तिकडे गती जाईल का. म्हणून आम्ही मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन केला. मोहाचं झाड आपल्याला माहिती असेल, त्या फुलांपासून दारू बनवणं, असं ते बदनाम झालेलं वृक्ष आहे. पण आम्ही त्याचा बिझनेस प्लॅन असा केला की आम्ही फुलं जे आहेत ते नेटमध्ये जमा करतो, का त्याला माती लागू नये, कारण ते खाण्यासाठी वापरायचे आहेत. नेटमध्ये जमा करून सोलर ड्रायमध्ये ड्राय करायची आणि देशी गाईच्या घीमध्ये फ्राय करून आम्ही मोहाचे मनोके लॉन्च केले की ज्याची किंमत 1200 रुपये किलो ठेवलेली.
आम्ही आदिवासी विकास विभागाची मदत घेतली त्याला आणि ते व्हॅल्युएशनमध्ये चाललं की पर्यावरण वाचवायचं असेल तर लोकांना आपण पुढे आणलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यानंतर मोहा फुलांपासून चॉकलेट बनवली. 20 रुपयाला एकच चॉकलेट आहे, कारण ऑर्गॅनिक आहे ना ते, तर त्याची किंमत जास्त ठेवली. मोहू फुलांपासून वाईन बनवली. 700 ml ची किंमत 4000 रुपये ठेवली. आणि त्यानंतर त्या झाडाला खूप फळं येतात, त्या फळांवर पक्षी जगतात मोठ्या प्रमाणावर. पक्ष्यांनी ते फळ खाल्ल्यानंतर ते बी खाली पडतं, ते क्रश केले की आम्ही खायला वापरतो त्याचं तेल. आणि ती जी पेंड आहे ती आम्ही स्मोकलेस चुला जे UNDPचा प्रोजेक्ट घेतला त्याच्यात ती ब्रिकेट बनवायला वापरतो. त्याच्यात टार्च असल्यामुळे लवकर पेंट ठरते. त्यामुळे त्या तेलाचा वापर खायला वापरतो. त्याची किंमत 100 रुपयेपेक्षा जास्त पर केजी नाही, पण त्याला आम्ही व्यवस्थित पॅकिंग केलं. त्याच्यामध्ये मेडिसिन गुणधर्म खूप आहेत. त्याची किंमत 1800 रुपये किलो ठेवली. त्या मोहाच्या तेलापासून साबण बनवला आंघोळीचा, त्याचं नाव ठेवलं मनमोहक. त्याची किंमत ठेवली 120 रुपये. आणि आणखी त्यातनं काही भाग घेऊन त्याच्यापासून व्हॅसलीन बनवली. 530 ग्रॅमची किंमत 500 रुपये ठेवली. याची ज्यावेळेस बेरीज काढली ना आम्ही, तर बेरीज करताना लक्षात आलं की जवळपास एका झाडाची किंमत कमीत कमी 1 लाखापर्यंत होते. आणि त्या झाडाची योग्य गणित काढून योग्य पद्धतीने किंमत लावली तर 4 लाखापेक्षा पुढे जातात. एक झाड 2 महिन्यात उत्पन्न देतं. मग बारीपाड्याच्या जंगलात किती झाड आहेत, तिथनं सुरुवात झाली. आमच्या गावामध्ये फक्त मोहाची झाडं 80 लाखापैकी 4435 ही मोहाची झाड आहेत की ज्याचं आयुष्य 100 वर्षाच्या पुढे. मग 4000 गुणिले 1 लाख हे आमचं फिक्स डिपॉझिट त्या वनसंपदे म्हणून असं व्हॅल्युएशनसाठी हा प्रयत्न केला. आणि याला आदिवासी विकास विभागाने एक ब्रँड केला आहे, शबरी नॅचरल म्हणून. तुम्ही मोबाईलमध्ये गेलात तर शबरी नॅचरल ब्रँडवर जा, तिथे तुम्हाला हे सगळे उत्पादन बघायला मिळतील आणि तुम्ही बुक करा, तो पैसा आमच्या अकाउंटला जमा होईल. त्यामुळे याला सरकारनेच सपोर्ट केला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे नेतो. मग हे काम एकाच गावात करायचं का, ते वाढलं पाहिजे म्हणून आमच्याकडे 5 डिसेंबर 2017ला परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत आले आणि त्यांनी बारीपाड्यात 1 दिवस पूर्ण थांबलेत. त्यांनी म्हटले की हे काम आधी आपण पुढे कसं नेऊ शकतो, याला आणखी विस्तार केला पाहिजे, कारण ही राष्ट्राची गरज आहे. मग आम्ही 45 गावं घेतलीत आणि त्या 45 गावांना आपण 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळून दिले. ह्या कामासाठी आपल्याला 2 कायदे खूप महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा एक 2002चा आणि दुसरा जो येतो सामुदायिक वन अधिकार 2006चा. हे दोन्ही कायदे नीट राबवले तर आपण जंगल, जल, जमीन, कारण एकाच बिंदूवर काम करून नाही चालणार. आपल्याला शेती दुरुस्त करायची असेल तर जल पाहिजे आणि जल स्टोअर करायचं असेल तर जंगल पाहिजे. त्यामुळे हा एक पर्यावरणातले आपण 5 बिंदू नक्की केलेत आणि याच्यावर शाश्वत विकासासाठी आपल्याला काय करायचं म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करतोय. वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून 6 ते 7 राज्यांमध्ये हे काम कधीच सुरू झालेलं. त्याच्यामध्ये ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशा ठिकाणी काम चाललंय. ह्या कामाची एक वेगळी हे केले योजक नावाचे एक संघटन आहे नंदुरबार जिल्ह्यात. त्यांनी मध्य भारतमध्ये हा विषय घेऊन काम चालू, ज्याला प्रेरणा प्रवास म्हणून त्यांनी नाव दिलंय. गुजरात ते वेस्ट बंगालमध्ये पण ट्रायबल बेल्ट मोठा आहे आणि तिथं पण जंगल, जल, जमीनचा प्रश्न येतोच. तर हे गावाने संघटित होऊन सरकार करेल तेव्हा करेल, आपण काय करू शकतो. म्हणजे आम्ही परिवर्तनमध्ये बघितलं की गाव संघटित झालं तर 35 वर्षात काय साध्य झालं. तर आम्ही स्वतःच्या जे गाव आहे त्याचं 1100 एकरचं जंगल सांभाळू शकलो. गाव संघटित झालं तर स्वतःची पाण्याची गरज भागवून आम्ही 5 गावांना प्यायचं पाणी पुरवतो. हे वास्तव आहे तिथलं. आमच्याकडे 2-3 एकर इरिगेशन होतं 91ला. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र दुबार पिकाखाली चालले. आणि विशेष म्हणजे शिक्षणामध्ये जे काम केलं, शाळा नव्हती पण शाळा नियमित झाली आणि शिक्षणाला आम्ही एक आणखी वेगळा बिंदू जोडला की आपल्या गावाचं जंगल आणि जल वाचवायचं असेल तर आपण काम केलं पाहिजे. आम्ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहल काढतो विद्यार्थ्यांची. घराघरातनं 1-1 ग्लास तांदूळ घ्यायचा. गावातनं 6 जण नोकरी करतात त्यांनी स्वीट पाठवायचं आणि त्या दिवशी आम्ही श्रमदानातनं बांधतो. पक्ष्यांची ओळख, आम्ही जंगलामध्ये किती प्रकारचे पक्षी बघायला मिळतात, 48 प्रकारचे पक्षी आहेत. झाडांच्या प्रजाती किती आहेत तर त्या 435 पेक्षा जास्त आहेत.
आम्ही शाळेत एक स्पर्धा घेतली की झाडांचं नावं लिहून आला, तर एका मुलीने 440 झाडांची नावं लिहून आणली. ते आमच्याकडे नोंद आहे, ठेवलेले आम्ही ते. म्हणजे हा जैवविविधता जो प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आहे ना, ते करायचा एक प्रयत्न केला. त्यामुळे तिथले हे 5 बिंदू आपण विकसित केलं आणि ते अन्य ठिकाणी जाऊ शकतील का, याच्यासाठी सातत्याने प्रयत्न चाललाय. हे सगळं करताना आमच्याकडे UNDPचा एक ग्रुप आला होता 2014 मध्ये, आणि त्यांनी गावात व्हिजिट केल्यानंतर ते म्हटले की कुठं तुम्ही खोटं बोलतायत, कुठं विकास किंवा याला जे म्हणतात ते कुठं काय. तर गावकरी म्हणतात साहेबा आमच्या घरी चला, ते बोलायला लागले थोडं. आणि घरी नेल्यानंतर तुम्ही एका कागदावर लिहा आमच्या पाशी काय काय ते. तर ते म्हटले की माझ्याकडे सरासरी 5 एकर जमीन आहे की जी दुबार पिकाखालची. माझ्याकडे स्वतःची बैलजोडी, मला डिझेल पेट्रोलची आवश्यकता नाही, पाऊस पडला की शेतीचं काम. माझ्याकडे 2 शेळ्या आहेत, माझ्याकडे 2 गायी आहेत. ते म्हणले की ठीक आहे मान्य, पण तुमचं जेवणाचं रोजचं काय. तर त्यांनी घर दाखवले की माझ्या घरामध्ये वर्षभर पुरेल एवढं धान्य आहे आणि आम्ही भाज्या विकत आणत नाही. आमच्या प्रत्येकाच्या शेतात, ज्याला आपण परसबाग म्हणतो, असं शेतात प्रत्येकाच्या शेतात भाज्या आहेत, आणि ज्याच्या शेतात नसेल तो जाऊन बिनधास्त आणू शकतो, विकत आणायची गरज नाही. त्याची ह्या सगळ्यांची किंमत तुम्ही लावा. त्यांनी थोडं कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला. त्यांनी आणखी एक प्रश्न केला की तुमचं वर्किंग कॅपिटलचं काय, बँकेत किती लोकांचे अकाउंट आहेत. तर त्यावेळेस आमच्या गावामध्ये मोजून 5 लोकांचे अकाउंट होते, त्याच्यात पण बॅलन्स नाही. कारण ह्या बऱ्याचशा योजना नंतर आम्ही घ्यायला सुरुवात केल्या. मग ते म्हणे की मग खेळतं भांडवलचं काय करता. तर आमचा शेतकरी उभा राहिला आणि त्याने म्हटलं की आमची जी कोंबडी आहे, देशी कोंबडी, ते आमचं ATM आहे. कारण केव्हाही पकडा 500 रुपये सहज मिळतात, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. ते म्हटले जरा गावात जाऊ आपण, किती कोंबड्या आहेत बघू. छोटं काय आमचं 140 उंबऱ्यांचं. गावात चक्कर मारल्यानंतर त्यांनी मोजायचा प्रयत्न केला, 4000 पेक्षा जास्त कोंबड्या. आता 4000 कोंबड्या असतील तर 4000 गुणिले 500, 10-12 लाख रुपये ते विदाऊट लाकरचे बाहेर रस्त्यात. ते आमचं खेळतं भांडवल. म्हणजे आपला अँगल आपण बदलला पाहिजे. विकास म्हणजे काय, याची दिशा जर बदलली तर मला वाटतं खूप काय होऊ शकतं. म्हणजे GDP वाढवायची असेल तर आपण खर्च वाढवला पाहिजे का. आमच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं मासिक खर्च कॅशमध्ये 2000 रुपये असले की पुरे होतं. ते 2000 कुठून आणायचे, तर मोहाची फुलं विकायची, मोठी गरज असेल तर बकरी विकायची, किराणा करायचा तर कोंबडी विकायची, संपला विषय. त्यातनं तो पैसा मिळतो. याचा अर्थ मग आम्ही खूप एक BPL मध्ये आहोत का, तर आमच्याकडे बघायचा अँगल आपण जर बदलला तर मला असं वाटतं की आम्ही स्वावलंबी आहोत. हे स्वावलंबन पुढे नेण्यासाठी, याला सातत्याने पुढे नेण्यासाठी वनवासी कलाश्रम सातत्याने प्रयत्न करते. हे करताना आपण आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, गिरीशजी कुबेर आणि अन्य काही केंद्रीय स्थानी काम करणारे. मुंबईत एक बैठक झाली होती 2015ला, त्याला व्हिजन 2020 असं नाव दिलं होतं. ते एक पुस्तकाचं लिखाण झालं त्याच्यावर की 20 वर्षांनी पुढे काय स्थिती असेल. तर त्याच्यामध्ये वनांचल विज्ञान केंद्राचा एक उल्लेख केला होता, एका तज्ज्ञांकडून तो विषय आला होता. आपल्या टीमने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की आम्हाला वनांचल विज्ञान केंद्र द्यावे. जसं प्रत्येक जिल्ह्याला आपलं काय म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्याप्रमाणे वनांचल विज्ञान केंद्र व्हावेत. आणि योगायोगाने केंद्र सरकारने 10 वनांचल विज्ञान केंद्र मंजूर केले. आता हे कॅम्पाकडे ते काम सोपवले आणि याच्यासाठी वनवासी कलाश्रमने पुण्यातलंच एक विद्यापीठ जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्यांच्याशी MOU केला आहे. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी देशभरातले सगळे जे वनांचल विज्ञान केंद्र त्याचं व्यवस्थापन करणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या 3 ठिकाणच्या वनांचल विज्ञान केंद्राच्या गाईडलाईन बनवून त्या कॅम्पाकडे पोहोचवलेल्या आहेत. सांगायचा उद्देश आहे की ह्या 3 वनांचल विज्ञान केंद्रापैकी एक वनांचल विज्ञान केंद्र हे बारीपाड्यात येत आहे. म्हणजे आपण कामाची सुरुवात केली ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जात. पण आपण म्हणतो की हे 5 बिंदू जे आहेत पर्यावरणामधले, की जंगल, जल, जमीन हे एकमेकांशी जोडलेले आहेत. यांना आपण जर एक बिंदू मायनस केला तर सगळं गडबडणार. तर हे शाश्वत विकासामध्ये आपण म्हणतो की हे ओरबडून चालणार नाही. म्हणून आपण म्हणतो की याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण पुढच्या पिढीसाठी ठेवावं लागणार आहे. असा विचार करून, याचं प्लॅन करून आपण या सगळ्या कामाला सुरुवात केली. मोदीजीने जी घोषणा केली 2047ची, त्याचा अंदाज घेऊन आम्ही छोट्या छोट्या या 10 गावांचा एक मायक्रो प्लॅन बनवला आहे. आणि गावातल्या कुठल्या गरजा त्या निश्चित केल्या.
तेवढ्या गरजा जर सोडवू शकलो आपण तर ही गावं भविष्यात 15 ते 20 वर्षे शासनाकडे काही मागणार नाही असं लिखित रूपात गावकऱ्यांनी ते दिलेलं आहे. ते कुठल्या गोष्टी आहेत तर आता एक आपण बघतो सरकारची योजना की गाळमुक्त धरण. आता धरणातनं गाळ आपण 1 वर्ष काढलं की दुसऱ्या वर्षी येणारच ते 2-3 वर्षात परत भरेल. तेव्हा त्या धरणाच्या कॅचमेंट एरिया जो तिथं ट्रीटमेंट करता येईल का, तिथलं पाणी तिथंच थांबवता येईल का, मग शेतकऱ्यांना त्याच्यात सहभागी करता येईल का, अशा वेगवेगळ्या अँगलने त्याचा विचार करून आपण सगळं काम करतोय. कोविडच्या आधी आम्ही वनभाजी स्पर्धा घेतो दरवर्षी. त्याला वेगवेगळ्या प्रमुख व्यक्तींना बोलवतो. आम्ही 1 वर्षी राजेंद्र सिंह जे जलतज्ञ त्यांनाही बोलवलं आणि त्यांनी बारीपाड्याचं सगळं ते जंगल बघितलं. आम्ही टॉप टू बॉटम असे छोटे छोटे बांध बांधत गेलो. त्याच्यामुळे पाणी अडवलं गेलं मोठ्या प्रमाणात. तर ते कमीत कमी 4-5 तास जंगलात बसून होते निवांत. ते म्हणे की अशा प्रकारच्या कामाची गरज आहे की तिथं आपण टॉप टू बॉटम करू शकतो. म्हणजे नदी जिवंत करायची असेल तर आपल्याला टप्प्याटप्प्याने वरतीच ती माती अडवली गेली पाहिजे आणि ती माती अडली तर धरणात गाळच येणार नाही. म्हणजे गाळमुक्ताचा हा विषय जो तो पूर्णपणे संपेल अशा ह्याच्यातनं करतो आपण. काही CSR मिळवतोय. एका मोहगाव नावाचं गाव आहे, वनक्षेत्रातलं ते गाळ काढायला सरकार परवानगी देत नाही, पण सामुदायिक वन अधिकार मिळाल्यामुळे त्याच्यात आपण प्रयत्न केला आणि पुण्यामध्ये सेवा सहयोग नावाची एक संस्था आहे, त्यांचा एक CSR घेतला 200 तासाचा आणि त्या धरणातनं आपण गाळ काढला. तो गाळ काढल्यामुळे त्या धरणाच्या खाली जवळपास 15 ते 20 विहिरी की ज्याला पाण्याचा स्तर खूप वरती आला. म्हणजे आपण म्हणतो ना की शाश्वत विकासामध्ये या 5 बिंदूंवर सातत्याने काम करत राहणं आणि सामूहिकरित्या पुढे जायचं, व्यक्तिगत नव्हे. त्यामुळे याला सामूहिकता देण्यासाठीचा हा सगळा आपला जो प्रयत्न चाललाय तो आपण बारीपाडा आणि परिसरात करतोय. मी पुणेकरांना असं म्हणेल की इथं वनवासी कल्याण आश्रमाचं पण कार्यालय चिंचवडमध्ये पण आणि शुक्रवार पेठेत पण आहे. आपण तिथं संपर्क करू शकता आणि आपल्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण जर आमच्या केंद्राला भेट दिली तर तिथं जे काम चाललंय ते तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता आणि बघितल्यानंतर आणखी त्याच्यात काही दुरुस्ती असतील तर आपण करूया, कारण सांघिक पद्धतीने करायचं काम होतं. आणि दुसरी PhD बारीपाड्यावर जी झाली ती जर्मनीमधनं झाली. ती भगिनी पुण्यातलीच आहे, मला वाटतं प्रभात रोडला त्यांचं घर आहे, पण ती जर्मनीत असते. तिने बारीपाड्यात थांबून तिला 20 दिवसापूर्वी PhD कंप्लीट झाली. अशा 2 PhD बारीपाड्यावर झालेत. मुक्काम बारीपाड्यावर नावाचं एक पुस्तकाचं लिखाण पण झालेलं, ते पण तुम्ही भारतीय विचार साधनामध्ये तुम्हाला ते मिळू शकेल. तसं हे टीम वर्क आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न चालला आहे आणि त्यातनं हळूहळू यश मिळत गेलं. त्याला आपण पुढे कसं शाश्वतमध्ये नेऊ शकू, कारण पाण्याचा विषय असल्यामुळे सरकार विहीर खोदून देईल, पंप बसून देईल, पाईपलाईन करेल, घरापर्यंत नळाचं कनेक्शन देईल, पण ते विहिरीत पाणी येईल कुठनं तर ते सरकार करेल यापेक्षा बाजूला ठेवून आपण सांघिक पद्धतीने अशी काही गावं प्रोत्साहित करू शकतो का. गावांमध्ये प्रवास करून आम्ही असं म्हणतो की वनवासी कलाश्रमाचे सगळं प्रकल्प बघायला वनयात्रा नावाने एक सहल निघते, त्याच्या माध्यमातून आपण हे गाव बघू शकता, करू शकता. आणि हा सगळ्याचा शेवटचा टोकातला माणूस याला ह्या विकासाच्या विचारधारेमध्ये, विकासाच्या याच्यात किंवा आपण म्हणतो की राष्ट्राच्या विकासामध्ये आमचाही थोडा सहभाग असावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. मला या व्याख्यानमालेमध्ये मी वक्ता नसताना सुद्धा मला बोलवलं आणि माझ्या बोलण्यात आदिवासी शब्द आले असतील बरेचसे, कारण मला नीट मराठी पण जमत नाही, गावात राहतो, पण ती सवय झाली सगळी, त्याच्यामुळे मी आभार मानतो. शेवटचा मुद्दा सुटलाय तेवढा कव्हर करतो. आपलं हे काम पुरस्कारासाठी नाही, पुरस्कार मिळत राहतील, पण परिचयामध्ये म्हटलं तसं की आम्हाला पहिला पुरस्कार 2001 मध्ये मिळाला. आमच्याकडे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यात धर्मांतरांचा एक विषय मोठा आहे, तो कदाचित काहींना आवडणार नाही, पण त्याच्यामुळे आमची परंपरा, आमची संस्कृती हे सगळं नष्ट होत चाललंय. म्हणून आम्ही म्हणतो की ह्याचा आपल्याला विकास साध्य करायचा आहे आमचा, तर आपण म्हणतो की अस्तित्व आणि अस्मिता हे सांभाळून विकास करता येईल का असा एक प्रयत्न आपण करतोय. त्यातनं हे सगळं मिळतंय. गावाला जवळपास 35 पुरस्कार मिळाले. त्या पुरस्काराची रक्कम आम्ही सगळे गावासाठी वर्ग करतो, पण गाव संघटित करण्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग त्यातनं विषय. तर आम्हाला पद्मश्री त्या दिवशी घोषित झाला तर डोळ्यासमोर एक रील फिरली की हे कशामुळे झालं, बारीपाडा पद्मश्रीपर्यंत का पोहोचला. तर वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यावरण विषयात काम करणारे खूप व्यक्ती, संस्था, संघटना आहेत. या सगळ्यांना साक्ष धरून तो आम्ही तो पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे आपण इथं बसलेला सगळ्यांचा सन्मान येतो, महाराष्ट्राचा सन्मान आहे म्हणून तो आम्ही पद्मश्री घेतला.
पद्मश्री घ्यायला जाताना आम्हाला फॅमिलीला बोलवलं होतं, पण आम्ही मुलांना बरोबर नाही घेतलं. आम्ही दोघं पती पत्नी आणि आम्ही संस्थेला असं विनंती केली की आम्हाला एक ज्येष्ठ कार्यकर्ता द्या आपला, की ज्या संघटनेमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर सुरेशराव कुलकर्णी म्हणून एक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना वनवासी कल्याणाश्रमने आमच्याशी जोडून दिलं. तरी आम्ही गावातल्या 32 लोकांना नेलं दिल्लीत, कारण राष्ट्रपती भवनात तर प्रवेश नव्हता, पण गावाने कधी दिल्ली बघायची, कारण गावातनं खूप जण बाहेरच पडलेले नव्हते. का त्यात काही महिला होत्या, काही पुरुष, सगळ्यांना बरोबर नेलं आणि परतीचा प्रवास आम्ही दिल्ली ते सुरत विमानाने केला. त्यामुळे अशिक्षित महिला होत्या, त्या कुठल्याही सीटवर जाऊन बसल्या, त्यांची बॅग कुठं ठेवायची, सगळे प्रश्न होते. आम्ही मुद्दाम त्यांना मोकळं सोडलं, कारण 30 संख्या होती आणि 15-20 सीटे गुजरातमधले होते, त्यामुळे त्यांना लक्षात आलं ते. मग त्या कर्मचाऱ्यांनी बसून आपल्या आपल्या सीटवर बसवलं, हे केलं सगळं. त्याला आम्ही पुरस्काराची छोटी छोटी रक्कम जमा होते आणि ते आम्ही तिथं खर्च करतो. आणि त्याच्यामुळे गाव संघटित ठेवण्यासाठी आपण ज्याला म्हणतो पारदर्शकता, असे विषय केले. त्यामुळे आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन, आमचं मत असं आहे की पर्यावरण व्यापक शब्द आहे, त्यातले हे बिंदू निश्चित केलेत आणि याच्यावर आधारित आपल्याला शाश्वत विकास करता येईल का. मग त्यावेळेस आम्ही त्या गोलकडे लक्ष देतो. तर आम्ही म्हणतो की ह्या गोलमध्ये तर आम्ही जगतोच आहे, मग ते गोल आपल्यासाठी आहेत का, तर आम्ही म्हणतो ते आमच्यासाठी नाही, ते ज्यांनी नुकसान केलं असेल त्याने ते गोल सांभाळून त्याची भरपाई करावी अशी अपेक्षा करतो. आणि मला बोलवल्याबद्दल मी परत एकदा आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद चैत्रामजी. 1992-93 सालापासून वनवासी कल्याण आश्रमाबरोबर सुरू झालेला सगळा प्रवास त्यांनी आपल्या अनुभवामधून मांडला. खरं तर हे सगळं पुस्तक रूपाने समोर यायला पाहिजे आणि मला वाटतं त्या दिशेने चैत्रामजी प्रयत्नही सुरू झालेत. पुस्तक रूपाने आपले सगळे अनुभव आता ते मांडण्याची इच्छाही व्यक्त करतायत. अतिशय नम्र असं हे व्यक्तिमत्व आहे, पद्मश्री सन्मानित आहे आणि इंग्रजीमध्ये जास्त समर्पक शब्द वापरता येईल की डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे त्यांची. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन याबरोबरच गायींची गो एनर्जी आणि मोहाचं मनमोहक तेल हे नवीन शब्दही आपल्याला आज समजले. या निमित्तानं त्यांच्या ह्या सगळ्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देणगी स्वरूपात काही देण्याची सेरीच्या माध्यमातून इच्छा आहे. तर सायली जोशी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मंगेश कश्यप आणि सायली जोशी हे देणगी त्यांच्याकडे सुपूर्द करतात. धन्यवाद चैत्रामजी. आणि आता ओपन फोरम आपण करूयात. माईक्स आहेत आपल्याकडे, आपल्याला काही प्रश्न असले तर आपण जरूर विचारावेत. हात वर केला म्हणजे माईक आपल्यापर्यंत पोहोचेल. हां, चैत्रामजी, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला ऐकायला मला फार बरं वाटलं. एक प्रश्न असा आहे की तुम्ही व्यसनी लोक तुमच्याकडे भरपूर होती, त्यांना कसं कंट्रोल केलं? आम्ही आधी मोहाची झाडं मोजली, ती 4000पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे व्यसनाचं प्रमाण खूप होतं, ते आता कमी 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 होत चाललंय. पण आम्ही त्याला दुय्यम स्थान दिलं, कारण व्यसन हा विषय घेऊन काम सुरू केले की गाव संघटित होत नाही. आम्ही 1 वर्ष प्रयत्न केला दारूबंदीचा, विशेषतः दारू तिथले व्यसन म्हणजे. तर गावाचे 2 तुकडे व्हायला लागले. मग आम्ही तो विषय बाजूला केला, पण त्याचा थोडा अभ्यास केला की हे व्यसन कशामुळे चाललंय. तर त्यावेळेस गावात कोणाच्याही घरात टीव्ही नाही, मोबाईलचा विषयच नाही, टीव्ही नाही, कुठलीही करमणुकीची साधनं नाहीत आणि शारीरिक कष्ट खूप होत आहेत. ही माणसं दारू का पितात, तर शारीरिक थकवा पण असतो. घरी बसून काय करणार, तर संध्याकाळीच थोडी प्यायची आणि घरातले कुठं म्हणजे महिला पुरुष बरोबर नाही प्यायचं. समानता हा विषय आमच्याकडे तो प्रश्न नाही, पण ते संध्याकाळी थोडं भांडण करतात आणि सकाळी शेतात जातात. आम्ही त्याची दुसरी बाजू चेक केली की दारूसाठी खर्च किती होतोय. तर प्रत्येकाच्या घरात मोहाची फुलं भरलेली आहेत, स्वतः बनवायची पद्धत घरच्या घरी आणि शुद्ध आहे, त्याचे कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाही जेणेकरून आपल्याला त्रास होईल. आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांचं शिक्षण बंद केलं असं पण नाही, शेती बंद केली असं पण नाही, बैलजोडी विकली ते पण नाही. मग त्याला व्यसन म्हणायचं का, असा प्रश्न समोर आला आणि आम्ही तो विषय बाजूला केला. मग आम्ही थोडं आणखी वेगळं चिंतन केलं की शहरातला माणूस दिवसातनं कमीत कमी 10 कप चहा तर नक्कीच पितो, ते पण व्यसनच आहे ना. त्यामुळे आपला अँगल बदलायचा आणि तिथं आपण व्यसनाधीनता हा विषय न करता ते कमी करण्यासाठी प्रयत्न केला.
त्यामुळे मोहाची झाडं आम्ही दारूसाठी शिल्लक ठेवली होती आणि ते आज 1 लाखापर्यंत त्याचं रूपांतर होतं आहे. यामुळे त्या लीला बनसोड मॅडम आहेत त्या आयुक्त आहेत शबरीच्या, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या विषयाकडे लक्ष घातलं आणि आम्हाला ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी त्यांनी 1 कोटी रुपये सँक्शन केलेले जेणेकरून आम्ही त्याच्यावर करतो. तर व्यसनाधीनता व्यसनाचे प्रकार आहेत, पण तरुण पिढीला आम्ही खूप कमीत कमी करायचा प्रयत्न केला आणि कारण सातत्याने बैठक आणि संपर्क आहे. त्यामुळे मोहाच्या झाडापासून दारू, फुलांपासून दारू बनवून ती शुद्ध पितात लोक, पण कमी प्रमाणे. चैतारामजी, खूप अभिनंदन. तुम्ही जे करताय ते खूप चांगलं काम आहे. पण मला एक प्रश्न डोक्यात आला की आत्तापर्यंत जे तुम्ही सांगता आहात ते तुमच्या किंवा तुमच्या एक पिढीपर्यंत आहे. तर आता पुढच्या जनरेशनला होल्डिंग बॅक टू द विलेज हे तुम्ही कसं टॅप करता? म्हणजे हा माहिती नाही मला ह्याला अनुषंगून प्रश्न आहे की नाही, पण तो एक विचार माझ्या मनात आला की पुढची पिढी ज्याला आता तुमच्याकडे संशोधनाला किंवा जर्मनीतनं कोणी आलं तर तुमची मुलं तिथे शिकतात, त्यांना शाळा तुम्ही उपलब्ध केली, तर त्यांचं पुढे ते कसं, म्हणजे त्यांना पण ह्याच्यात इंटरेस्ट आहे आणि ह्याच्यातनं ते पुढे काही करू इच्छितात किंवा त्या बाबतीत काय तुमचा? आपण 2 भाग केलेत की जे शिक्षणामध्ये चांगले आहेत, ज्यांना शिकवासं वाटतं, अशाने शिक्षणापासून थांबून वेगवेगळ्या क्षेत्रात त्याने जावं. म्हणजे बारीपाड्यातला एक दिलीप पवार म्हणून विद्यार्थी होता, तो इथं फर्ग्युसनमध्येच काही वर्षे प्राध्यापक होता ज्युनियर कॉलेजला, म्हणजे इथपर्यंत ते पोहोचले. पण आम्ही त्याची दुसरी बाजू काय केली की जे शिकले त्यांनी गावात पण थांबलं पाहिजे. मग गावात थांबायचं असेल, जसं मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन केला तसं आम्ही मिलेट्सचं करतोय, मिलेट्समध्ये पण पुढे जात आहे. तर एकूण वनसंपदेमध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये बॉटॅनिकल गार्डन करणार आहोत. बारीपाड्याचं 25 हेक्टरचा अशा प्रत्येक अशा 40 गावांमध्ये तो बॉटॅनिकल गार्डनचा विषय, म्हणजे त्याच्यावर संशोधन होईल. त्या वन औषधे आहेत ना, त्या खूप जण येतात आम्हाला की आत्ता अहिल्यानगरचा एक युनिट आला होता तिथलं फार्मसी कॉलेजचा, ते म्हणले की आमच्याकडे निधी आहे आणि आम्ही इथं प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहोत. त्यांना आपण नकारलं, कारण हे ज्यावेळेस तरुणांना वाटेल की याच्यापासून आम्हाला काही पैसा मिळाला पाहिजे, त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष प्रोसेसिंग करून मार्केटला विकायचं. त्यामुळे ते जंगल बँक बॅलन्स आम्ही त्याला हात नाही लावते तसंच सांभाळून ठेवलं आम्ही. असं उद्योगामध्ये किंवा तरुण पिढीला जोडलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही जे वनभोजन करतो दरवर्षी गावातून, त्याच्यामध्ये सगळे तरुण असतात, वयस्कर असतात, छोटे छोटे मुलं असतात. आता 35 वर्षापूर्वी सुरू केलेलं काम, बांधलेलं काम, आता आमच्याकडे पर डे 15 ते 20 जण व्हिजिटर असतात हे सगळं बघायला. तर त्यांना दाखवताना हे तरुण झालेत ना, ते बालक होते, ते स्वतः काय म्हणतात की हे काम आम्ही केलंय. म्हणजे मला असं वाटतं की ते पुढच्या पिढीकडे आपोआप गेलेलं आहे. आता पुढचे 15-20 वर्ष आम्हाला त्याची चिंता नाही, ते आपोआप सांभाळलं गेलं. तर हे चक्र जोडलं गेलं त्याच्यातनं. आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संघटित असतो. परमपूजनीय सरसंघचालकांचा जो प्रवास झाला बारीपाड्यात, त्यावेळेस त्यांनी चिंतन बैठक घेतली आणि ते म्हणले की हे कामाचा विस्तार करायचा आहे. त्या दिवसापासून आम्ही 40 गावातल्या 40 तरुणांना त्रैमासिक बैठकीला बोलवतो आणि त्याला संघ आणि कल्याणाश्रमाला जोडलेलं आहे. म्हणजे संघाचा प्रांत प्रचारक, कल्याणाश्रमाचा संघटन मंत्री प्रांताचा, यांच्या बरोबरीने बैठक होते. त्याचा परिणाम काय होतो की याच्यात सातत्य ठेवणं आणि आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो, गावाचा बिझनेस प्लॅन प्रत्येकाने आराखडा बनवलाय. ते मी मगाशी म्हटलं ना की मोदीजीने जी स्वप्न पाहिलं की 2047 मध्ये, तर त्याच्यात ही गावं कम्प्लीट बसतात. म्हणजे प्रत्येक गावाने 200 ते 250 हेक्टर वन सांभाळलेलं आहे. आणि लाईव्ह मी जे बोललो हे आम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करतोय. हे असं म्हणजे मी याच्यात कुठलाही विषय जास्त ऍड केलेला नाही. ते पुढच्या पिढीकडे आपोआप ते गेलेलं आहे विषय. धन्यवाद. नमस्कार. मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर तुमचं मनोगत ऐकायला मिळालं आणि पर्यावरणाचं काम जे, याला काही शब्दच नाही, म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे असं मी म्हणेन. मला प्रश्न असा आहे की हे सगळं वन तुम्ही डेव्हलप करत असताना शेतीखालची जमीन आणि वन याचा बॅलन्स कसा साधला? आम्ही वन संवर्धनाला जेव्हा सुरुवात केली
आमच्या इथं प्रत्येक शेतकऱ्याकडे थोडी थोडी जमीन आहे. काय झालं, राजस्व जमीन होतं, आपण सातबारा असलेला, त्यामुळे वनक्षेत्र हे स्वतंत्र वेगळं आहे आणि महसुलीचा स्वतंत्र आहे. त्यामुळे वनक्षेत्रामध्ये आम्ही पहिला प्रयोग काय केला की जो कायदा आहे 2006चा, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक व्यक्तिगत पट्टा आणि एक सामूहिक. आम्ही सामूहिकला प्राधान्य दिलं. व्यक्तिगतमध्ये पण ज्याला जमीन आहे त्यांनी करावं 2005च्या आधीच त्या कायद्याच्या नियमाप्रमाणे. पण बारीपाड्यात आपण नेमकं उलटं केलं. बारीपाड्यामध्ये 5 कुटुंबांना जमीन नव्हती आणि डेहराडूनला जे IPS कॉलेज आहे तिथले प्रिन्सिपल आले होते सुरेंद्र पाल म्हणून 2001ला, आणि त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर त्यांनी प्रश्न केला की भूमिहीन कुटुंब किती आहेत. तर आम्ही 5 कुटुंब म्हटलं. ते म्हणे की कायदा होईल, सरकार देईल माहीत नाही, पण तुम्ही गावकरी निर्णय घेऊ शकता. हे आम्ही ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी 10 हेक्टरचा पट्टा 5 शेतकऱ्यांना आम्ही गावाने मोजून दिला. तो 2006च्या कायद्यानुसार आपोआप त्यांच्या नावावर झाला. म्हणजे गावाने कायदा व्हायच्या आधीच काही प्रयोग सुरू केलेत. त्यात आम्ही 91ला काम सुरू केलं जंगल संरक्षणाचं, आणि जो गाईडलाईन काय म्हणतात कायद्याची गाईडलाईन जी आली ती 1992 ला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, ते व्हायच्या आधी सुरू केलं आपण. जैवविविधता कायदा आला 2002 मध्ये, आपण त्याच्या आधीच ते काम सुरू केलं. म्हणजे आम्हाला तुमच्यासारखी जी तज्ज्ञ माणसं बारीपाड्यात येत गेलीत, म्हणजे जवळपास 17 देशातून व्हिजिटर येऊन गेले बारीपाड्यामध्ये, IITचे विद्यार्थी, यांच्याकडनं आम्ही जे चांगलं असेल ते घेतो, जे गावाला पेलवेल ते करायचा प्रयत्न केला आणि त्यातनं अप्रेसतो. त्यामुळे महसूल क्षेत्र वेगळं आहे. म्हणजे आम्ही ते जे जंगल ते खूप कापलं गेलेलं होतं, त्यामुळे वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं, आणि वन सांभाळताना शेती विकसित करायची असेल तर जल पाहिजे मधला बिंदू, तो पण असे 3 बिंदू आपल्याला मिळाले आणि त्याच्यावर आपण काम करतोय. धन्यवाद चैत्रामजी. छान पद्धतीने त्यांनी सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिली. पुन्हा एकदा आभार त्यांचे. आणि आता फॉर्मल आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर मंगेश कश्यप यांना मी विनंती करतो. खरा माणूस ग्राउंडवर काम करताना किती इम्पॅक्ट होतो ते आता आपण चैत्राम पवारांच्याकडून ऐकलं. आम्ही ते खऱ्या अर्थाने जलयोद्धे आहेत, आम्ही फक्त बोलयोद्धे आहोत. कारण पुण्यामध्ये तर विद्वानांची संख्या खूपच आहे, विद्वानांमध्ये सुद्धा शहाण्यांची संख्या ती आणखी खूपच आहे, आणि शहाण्यांमध्ये सुद्धा आता पुढचं मी बोलत नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. तर असं जेव्हा आपल्या समोर येतं ना, तेव्हा कळतं जगण्याचा नेमका अर्थ काय आहे. शाश्वत म्हणून आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफकोर्स ती गरजेची आहेच, परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं एक मॉडेल जेव्हा आपल्या समोर येतं ना, तेव्हा आम्हालाही असं वाटतं की नाही, आपल्याला खूप काही करता येण्यासारखं आहे. नुसतीच डेव्हलपमेंट म्हणजे मोठे मोठे पूल बांधले, खूप मेट्रो गेल्या, खालून रेल्वे गेली, वरतून रेल्वे गेली, आणि आमच्या इथे श्वास घ्यायला सुद्धा शुद्ध हवा नाही. मग आता त्याला डेव्हलपमेंट म्हणायची का? नेमकं कशाला म्हणायचं? म्हणून मगाशी मी म्हटलं की प्रदूषण मेंदूत असतं. त्यांनी खूप सुंदर सांगितलं, सोच बदलो. विकास म्हणजे काय, नेमकं मला काय काय पाहिजे का? अन्न वस्त्र निवारा. त्याच्यावर आता आपण अजून ॲडव्हान्समध्ये झालोय, आपल्याला मोबाईलचा डाटा पाहिजे, आणखी ॲडव्हान्स झाला आम्हाला AI पाहिजे. पण असं तर वाढतच जाईल ना. आपल्या अस्तित्वासाठी काय आहे, इतकं सुंदर त्यांनी सांगितलं. अस्तित्व आणि अस्मिता जपणारं जे जे काही असेल ते शाश्वत विकासामध्ये असलं पाहिजे, आणि तेच नेमकं आज आपल्या देशात मिसिंग आहे. आणि म्हणून चैत्राम पवारांसारखी ही जी माइलस्टोन्स माणसं आहेत, ही जी दीपस्तंभ आहेत, ती आज आपल्या समाजाला मोठ्या प्रमाणात 1000 चैत्राम पवार आज आपल्याला गरजेचे आहेत, आणि ते आपल्यामधूनच घडणार आहेत. आणि ते कसे घडतील तर त्यांच्यासमोर जे ओरिजिनल चैत्राम पवार आहेत त्यांच्या कामाचे मॉडेल्स असले पाहिजेत. मगाशी सायली जोशींनी सांगितलं की आम्ही काही प्रयत्न करतो आहोत की हा सगळा ज्ञानाचा जो प्रकार आहे तो आपल्याला अकॅडमिक फॉर्मॅटमध्ये कसा आणता येईल, त्या फ्रेमवर्कमध्ये कसा बसवता येईल. कारण की एक्सपिरियन्शियल लर्निंग हे फार महत्त्वाचं आहे. नुसतंच थिअरी याला काही अर्थ नाही.
त्याच्यामुळे अनुभवाधिष्ठित शिक्षण जर आपल्याला देता आलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करतो आहोत आणि मला खात्री आहे की मी पुढच्या वर्षीपर्यंत काही छोटे छोटे लर्निंग मॉडेल्स या वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीज ऑलरेडी त्यांच्या आमच्याकडे क्वेरीज आलेल्या आहेत, त्यांना आम्ही ते देतो आहोत आणि त्याच्यातून काही मूलभूत परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये कसं आपल्याला सहयोग देता येईल या दृष्टीने काम करतो आहोत. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपलं जे मगाशी चैत्रामणी सांगितलं पारंपरिक नॉलेज जे आहे ते आपल्याला आपल्या सायंटिफिक फ्रेमवर्कमध्ये बसवलं म्हणजे मग विद्यार्थ्यांना या सिलॅबसमध्ये हा एक प्रकार आहे, आपल्या घरच्या घरी पाणी कसं ट्रीट करता येईल किंवा जे काही आता त्यांनी खरोखरच कमीत कमी तंत्रज्ञान वापरले आणि जास्तीत जास्त नैसर्गिक ज्ञान वापरून हे सगळं जेव्हा उभं केलं आणि नुसतं एवढं उभं केलं नाही, त्यांनी त्याचं इव्हॅल्युएशन पण केलं, आर्थिक इव्हॅल्युएशन. मला ते फार आवडतं कारण पैसा म्हटलं की मला जास्त आनंद होतो. मुळात इकॉनॉमिस्ट असल्यामुळे पैसे जिथे असेल तो येतो कुठून, पैसा आपण बजेट आता आहे 1 फेब्रुवारीला, रुपया येतो कुठून आणि जातो कुठे, तसं हे रुपया निर्माण कसा होईल हे निर्माण करणारे लोक आहेत आणि जे निर्माण करू शकतात ते देशाचं भवितव्य बदलू शकतात. म्हणून त्यांनी केलेलं इकोसिस्टीम इव्हॅल्युएशन आहे ना ते अत्यंत सुंदर, सोपं आणि रिप्लिकेबल मॉडेल असं त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे आणि ते सगळं डेव्हलप करताना त्यांचा मूळ पायाची पंचसूत्री आहे वन, जंगल, जमीन, जन आणि पशुधन आणि त्याला त्यांनी नंतर जोडलं मन. जन, वन, मन या 3 मध्ये सगळं काही समावलेलं आहे आणि हे सगळं जन, वन, मन आपल्या सगळ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्याकडे जायचं असेल तर फार त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. चैत्रामजी, आपण खरोखरच, मला खरंच शब्द नाही, तुम्ही इतके अनुभवातून शिकलेला आहात. आम्ही फक्त डिग्री होल्डर आहोत परंतु तुम्ही अनुभवाचे भीष्म पितामह आहात. आय थिंक दॅट की ही डिझर्व स्टँडिंग ओव्हिएशन. प्लीज. या कार्यक्रमाला अनेक नामवंत मला समोर दिसत आहेत, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही. ते नसरापूरवरून खास आलेत. डॉक्टर सचिन देशपांडे आहेत, विजय देशपांडे सर आहेत जे फिलॉसॉफीचे अभ्यासक आहेत, अजून संदीप जोशींचे सर आहेत, रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स आहेत आणि या सगळ्यांनी आजचा कार्यक्रम खूप विस्मरणीय केलेला आहे. आमचे पाठक आहेत, संदीपचे मामा आहेत इथे, दोन्ही मामा आहेत, दोन्ही मामा आहेत. मी ते दोन्ही अशासाठी म्हटलं चेहऱ्यापट्ट्यामध्ये साम्य आहे. आणि दुसरं एक त्याला एक आणखी आजच्या कार्यक्रमाला एक वेगळी किनार आहे ती म्हणजे धुळ्याची. धुळ्याचं आणि संदीपचं फार घनिष्ठ नातं आणि चैत्राम पवार पण धुळ्याचेच, त्यामुळे असे धुळेकर एकत्र आल्यानंतर कुणाची विषाते काय आपल्या अंगावर इतरांची धूळ साठवून ठेवायची. त्यामुळे हा जो ज्ञानयज्ञ आहे या ज्ञानयज्ञाला चैत्राम पवार आपण आवर्जून उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान दिलात. सेरी आणि सृष्टीचे सर्व सहयोगी, सहकारी, टीम मेंबर्स, आपण सर्वजण एवढ्या वर्किंग डे असताना सुद्धा, ट्रॅफिकचे प्रश्न असताना सुद्धा इथपर्यंत आलात, आपले खरोखर खूप खूप धन्यवाद. खरं तर धन्यवाद हा शब्द फार फसवा आहे, मी आपल्या ऋणातच राहू इच्छितो. दुसरी एक छोटी अनाउन्समेंट आहे. मगाशी म्हटलं आम्ही ते कोर्सेसचं करतोच आहोत, पण पुढच्या वर्षीपासून आम्ही संदीप जोशी सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अवॉर्ड सुरू करतो आहोत इन ऑल SDGs आणि त्या अवॉर्डचं नॉमिनेशन नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि पुढच्या 7 जानेवारीला त्याचं आपण इथे डिस्ट्रीब्युशन करू. अवॉर्डमध्ये काय असेल ते पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जाहीर करूच, परंतु हा एक स्मृती जपण्याचा जरी प्रकार असला तरी मगाशी म्हटलं तसं प्रोत्साहन, प्रेरणा आणि प्रबोधन या त्रिसूत्रीवर आधारित असं हे अवॉर्ड असेल. आज आपण सर्वजण आलात, पुन्हा एकदा धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करण्यापूर्वी मी आपल्याला एक सांगतो, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल.
महाराज